जेव्हा 71चं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं त्याच्या अगदी काही दिवस आधी इस्रायल अरब युद्ध झालं होतं. मग त्या इस्रायल अरब युद्धात काय झालं होतं की अगदी सुरुवातीलाच शत्रूच्या एअरफील्ड्सवर बॉम्ब वर्षाव केला गेला होता. त्याचा फायदा काय झाला की प्लेन उभी असताना त्यांना उभ्या उभ्याच ध्वस्त केलं गेलं. वरून बॉम्ब टाकून सगळी प्लेन्स खाली जमिनीवरच नष्ट केली. मग पाकिस्ताननेही तेच काम करायचा प्रयत्न केला. तिथून धडा घेऊन जेव्हा 71चं युद्ध सुरू झालं तेव्हा ते म्हणाले की जाऊन सगळी भारतीय प्लेन्स उभी असतानाच नष्ट करू. अर्थात त्यात पाकिस्तानला यश मिळालं नाही. मग त्यानंतर एअर डिफेन्समध्ये एक विचारप्रवाह हा पण चालतो की देर आर इन्स्टन्सेस वेन द प्लेन इज सेफर इन द स्काय दॅन ऑन द ग्राउंड. जर प्लेनला वाचवायचं असेल आणि माहीत आहे की तुमचा जो शत्रू आहे तो तुमच्या एअरफील्डवर कार्पेट बॉम्बिंग करण्याची रणनीती वापरत आहे, तर त्याला माहीत आहे की प्लेन इथेच उभी आहेत, त्यांनी उड्डाण करण्यापूर्वीच त्यांना बॉम्बने उडवून टाका. त्यापेक्षा उत्तम हे की तुम्ही तुमची सगळी प्लेन्स आकाशात ठेवा. तिथं ती तरीही सुरक्षित आहेत, पण जमिनीवर तर ती सिटिंग डक्स आहेत. सिटिंग डक्स म्हणजे काय की बसलेल्या वस्तूला जाऊन मारून टाका. सुरक्षा नाही मकान में, लडकी रहो उडान में. आकाशात असाल तर तुमची शिकार होणार नाही. जमिनीवर एका जागी बंद घरात पडून असाल तर तिथं तुम्ही सिटिंग डक आहात, तिथंच शिकार होण्याची शक्यता जास्त आहे.